नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉकमध्ये. आज आपल्या वायडी टॉकमध्ये गेस्ट आलेले आहेत होम गुलेजी. हे नाशिकचे आहेत आणि आत्ता ते सध्या नॅशनल फुटबॉल प्लेअर म्हणून सध्या ते खेळत आहे आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत. तर खास करून त्यांच्या जर्नीबद्दल बोलायचं ठरलं तर आज वयाच्या 17व्या वर्षी नॅशनल लेवलला फुटबॉल खेळणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. सो आता आपण त्यांच्याकडूनच त्यांचा प्रवास जाणून घेऊयात. नमस्कार ओम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, मी ओम गुले. मी 17 वर्षाचा आहे आणि मी एक नॅशनल फुटबॉलर आहे. मी एक अंडर ग्रॅज्युएट आहे आणि आता मी माझं पुढे स्टडीज आणि करिअरसाठी परस्यू करतोय. ओके. सो ओम, पहिला प्रश्न माझा असा आहे की आपली जी ऑडियन्स आहे ती सर्व काही एज्युकेशन घेणारी आहे किंवा काही पॅरेंट्सही आहेत, तर त्यांच्यासाठी तुझा काय सल्ला असेल की ॲज अ स्पोर्ट्समन पुढे काही फ्युचर आहे का इन टर्म्स ऑफ देअर एज्युकेशन किंवा त्यांच्या करिअरमध्ये काही सपोर्टिव्ह आहे का जर स्पोर्ट्समध्ये एखाद्याला करिअर करायचं असेल तर? हो सर, स्पोर्ट्समध्ये बऱ्याच गोष्टी आहे, व्हेरियस स्पोर्ट्स आहेत. तुम्ही त्यामध्ये जर का तुम्ही फोकस्ड आहात आणि तुमचं जर का ड्रीम आहे की नाही तुम्हाला ते करायचंच आहे आणि तुम्ही करूनच दाखवणार आहे, बरोबर, तर मी तर म्हणतो की तुम्ही स्वतःवर अंधविश्वास ठेवला आणि जरी तुम्ही केलं ना ते तुम्ही ते घडवू शकता. ते तुम्ही नक्कीच परस्यू करा. ओके, डोंट गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स, कारण की तुम्ही ते स्वप्न लहानपणी बघितले. बरोबर, तुम्हाला जर का ते बनायचं आहे तर बना. ओके, कोणत्या दुसऱ्या गोष्टीसाठी तुम्ही गिव्ह अप नका करू. ओके, गॉट इट. आणखीन एक प्रश्न येतो तो म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही स्पोर्ट्समन म्हणून ज्यावेळेस पुढे जाताय तर आपल्याला फॅमिली सपोर्ट हा बऱ्यापैकी भेटत नाही. मग अशा वेळेस तुम्ही कसं टॅकल केलं आणि तुम्हाला फॅमिली सपोर्ट आहे का, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न. आता बोलायला गेलं तर मला एवढा स्टार्टिंगला आधी फॅमिली सपोर्ट अजिबात नव्हता सर. आणि ॲक्नॉलेजमेंट माझ्या फुटबॉलसाठी मला असं होता की तो एक फिटनेस म्हणून फुटबॉल खेळ. ओके, तुला म्हणजे टाइमपास करायचा, जेव्हा आपण बाहेर मित्रांसोबत खेळायला जातो, टाइम स्पेंड करतो, तेव्हा तू फुटबॉल खेळ. बरोबर, तू त्यासाठी फुटबॉल खेळ, तू एक असं करिअर म्हणून ते चूज नको करू, असं मला बोलायचं. आणि असं मला खूप ते हर्ट तर व्हायचं, पण मी तरी त्याच्यावर डटून राहिलो की नाही मला ते करायचंच आणि मी करणारच आहे. भरपूर पॉईंट्स आले की ज्यावर मला गिव्हअप करावं लागलं. काही ऑपॉर्च्युनिटीजमध्ये म्हणा किंवा काही चान्सेस होते, गोल्डन चान्सेस, मला ते मिस करावे लागले, पण मी ते गिव्हअप नाही केलं. ओके. म्हणजे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये तो डाऊनफॉल येत असतो. कदाचित तुझ्याही लाईफमध्ये तो आला असेल आणि त्यामुळे त्या अडचणी आल्या असतील. अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे काय की आपण एज्युकेशन घेता ज्यावेळेस स्पोर्ट्स आपल्याला हे करायचं आहे तो फायनान्स मॅनेज करणं खूप अवघड जातं. हो सर. मग तू ते फायनान्शियली कसं मॅनेज केलं? फायनान्शियली असं तसं बोलायला गेलं तर सर मी ट्राय केलेलं, म्हणजे की पासेस विकण्याचं वगैरे मी असं थोडं मध्ये केलं होतं नवरात्रीच्या वेळेस. आणि त्यामध्ये मी बराच फायनान्स मॅनेज केला होता. ओके, जवळपास 19,000 ते 20,000 पर्यंत मी तिकडे मॅनेज केले होते. आणि ते मी माझ्या भले इथे फुटबॉलसाठी म्हणा किंवा मग स्वतःच्या काही खर्चासाठी मी ते यूज केलेले सर. बरोबर. आणि गोष्ट कसं असते की तुमचा जो सपोर्ट जो तुम्ही म्हणतात की तुम्हाला हवा तो खरा हवा, आणि जो मला भेटला होता तो माझ्या कोच सरांकडून होता. आमचे कोच जे आहे त्यांचं नाव राजेंद्र बहादूर सर आहे. त्यांनी 3 ते 4 नॅशनल्स खेळलेले आहेत ते पंजाबमध्ये, आसाममध्ये, जम्मू काश्मीर वगैरे. त्यांना नेव्हीकडून पण ऑफर आली होती त्याच्यासाठी. ग्रेट. पण मग त्यांचं काहीतरी होतं पण त्यांनी गेले नाही ते. ओके. आणि ते खूप ग्रेट कोच आहे आणि त्यांनी मला खूप हेल्प केलेली आहे, खूप मला गाईड केलेलं आहे. त्यासाठी खूप म्हणजे मी त्यांच्यासाठी ग्रेटफुल आहे मी फॉर माय कोच, फॉर माय टीम, फॉर एव्हरीवन. कारण की फुटबॉल हा एक स्पोर्ट, तो टीम स्पोर्ट राहतो, एकट्याने तो जिंकला नाही जात. आणि आपण बघतो की आज जर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये बघितलं तर क्रिकेटपेक्षा जास्त फॅन्स फुटबॉलचे आहेत. बट तरी पण इंडियामध्ये फुटबॉल हा गेम जास्त पुढे नाही जाते. नाही सर. आता एक रिसेंटली मी एक Amazon Prime वरती एक मूवी बघितला होता, मैदान. तर त्या मैदानमध्ये दाखवलेलं की अक्षय कुमार अगदी फुटबॉलच्या टीमसाठी किती प्रयत्न करतात आणि ते फायनली ते जिंकूनही येतात. बट त्यानंतर परत कोणती टीम पुढे गेलीच नाही. आणि त्यानंतर कुणी 1-2 असे हातावरती मोजण्याजोगते आपले प्लेयर आहेत, त्यांचे नाव आपल्याला ऐकायला भेटतात, बाकी प्लेयर नाही आहे. मग याच्या पाठीमागे मेन कारण काय, फुटबॉल हा भारतामध्ये का मागे राहतोय? पहिली गोष्ट तर आपली जी ISL आहे, इंडियन लीग आहे, ती आय लीग पण राहतं, ISL पण राहतं. तर ISL जी आहे ती एक इंडियाची ऑल ओव्हर ती लीग राहते जी पूर्ण इंडियामधून खेळल्या जाते. आणि जी आय लीग जी राहते ती वेरियस ठिकाणी खेळल्या जाते आणि भरपूर टुर्नामेंट्स असतात त्याचे. बरोबर. पण त्याच्या सिलेक्शनसाठी खूप म्हणजे हार्डवर्क करावं लागतं. त्याचे स्काउटर्स जे राहतात किंवा मग जे पण तिकडचे ऑर्गनायझर्स राहतात जे ट्रायल्स घेतात त्यासाठी,
ते टॅलेंट बघतात, कोण हार्डवर्किंग आहे कोण नाही त्यालाच महत्त्व देतात. पण मग जर का आपण फक्त खेळायचं म्हणून खेळतोय तर नाही होत सर. बरोबर. आपलं जर का नक्की करायचं काय, जर का आपण तेच करतोय ना सर, तरच होतं ते, नाही तर नाही होत. तरच आपलं तिथे पुढे सिलेक्शन होतं. आणि म्हणू शकतो की आपलं टॅलेंट किंवा मग जो पण आपला क्रायटेरिया आहे फुटबॉलचा तो थोडा मागे आहे. पण जसं आपण आता क्रिकेटचं बघितलं तर आपलं इंडिया खूप पुढे आहे क्रिकेटमध्ये, पण तसं फुटबॉलमध्ये बघितलं गेलं तर आपलं थोडंसं आपण मागे आहोत. आणि तसं बघायला गेलं तर फुटबॉलचे जे म्हणजे पूर्ण फॅन्स आहेत किंवा एन्थुझियास्टिक्स आहेत ते ऑल ओव्हरऑल अराउंड 3.5 बिलियन आहे सर. तर तरी आपलं इंडिया त्यात मागे आहे. आता रिसेंटली एक गोष्ट घडलेली आपलं इंडियासोबत, कतार वर्सेस इंडिया होती, क्वार्टर फायनल्स होती. तर जर का इंडिया ती गेम जिंकली असती तर ती वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली असती 2026च्या वर्ल्ड कपसाठी. पण ड्यू टू रेफरीज बॅड डिसिजन ऑर वॉट एव्हर द कन्क्ल्युजन केम, त्याच्यामुळे नाही झाली आणि कतार सिलेक्ट झाली. आणि तसं बघायला गेलं तर रिस्पेक्टफुली कतार जी आहे एक छोटा देश आहे कम्पेअर्ड टू इंडिया, आणि तरी आपलं इंडिया फुटबॉलमध्ये मागे आणि कतार एक वर्ल्ड कपमध्ये खेळतं. हाच डिफरन्स आहे. सो हार्डवर्क केलं तर सगळेच करू शकतो. मला तर असं वाटतं नॉट ओन्ली फुटबॉल पण क्रिकेट सोडता बाकीच्या भरपूर साऱ्या स्पोर्ट्समध्ये आपण जास्त इंटरेस्टच घेत नाही. आणि आपल्याकडे पॅरेंट्सचा एकच प्रश्न आहे की बाबा तू गव्हर्नमेंट जॉब कर, तू काहीतरी सिक्युअर्ड नोकरी करण्यासाठी तुझं प्रोफेशनल एज्युकेशन घे. दे आर नॉट फोकसिंग ऑन की तुम्ही स्पोर्ट्स रिलेटेड काहीतरी एज्युकेशन घ्यावं, स्पोर्ट्समध्ये काही करिअर करावं. सो हा एक प्रॉब्लेम येत असतो. बाय द वे तुझं आत्ता तू जस्ट 12वी कंप्लीट केली आणि तुझं वयही तसं खूप कमी आहे. 12वी कंप्लीट केली, त्यातल्या तुला तबलाही जमतो, त्यातल्या त्यात तू बॅडमिंटन प्लेअर पण आहेस, चेस प्लेअर पण आहेस आणि फुटबॉल प्लेअर पण आहेस. म्हणजे तुझं पॅशन हे डायरेक्टली स्पोर्ट्सच आहे का? स्पोर्ट्सचं आहे, पण स्पोर्ट्स खेळायची ही एक माझी हॉबी आहे. पण माझं जे पॅशन आहे ते माझं फुटबॉल आहे. ओके. मी जवळपास 2014 नाही, मग फुटबॉल बघणं की फुटबॉल खेळणं? फुटबॉल खेळणं, बघणं पण आणि खेळणं पण. जेव्हा आपण फुटबॉल बघतो ना त्यातून पण आपण शिकतो खूप साऱ्या गोष्टी. आता जसं की राहतं एक टर्म राहते की मॅचच्या आधी आपण, म्हणजे आता मी तसं करतो की मी गेम बघतो, त्यात त्यांची कमांडिंग राहते, त्यांचं टीमवर्क राहतं, त्यांचं कोऑर्डिनेशन राहतं, ते पण मॅटर करतं. कारण की हा एक टीम स्पोर्ट आहे. आता जसं आपण बॅडमिंटन बघायला गेलो तो एक इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बनतो, पण मग जसं फुटबॉल बघितलं गेलं तर 11 प्लेयर्सची टीम राहते आणि त्यात टीमवर्क करायचं आणि ते पूर्ण कोऑर्डिनेशन राहतं. सो ते कोऑर्डिनेशन आपल्याला करता आलं पाहिजे. जर का एका प्लेअरनी पण कोऑर्डिनेशन नाही करता आलं तरी पूर्ण टीमला तिचं जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती घ्यावी लागते सर. गॉट इट. जरी माझ्याकडून चुकी झाली तर मी एकटा रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत, माझी पूर्ण टीम त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेते. गॉट इट. इवन माय कोच टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅट. ओके. आणि तसं बोलायला गेलं तर पॅशन आहे, कारण की मी जवळपास 2013 सालीपासून मी फुटबॉल बघणं आणि खेळणं असं हे स्टार्ट केलेलं. आणि मध्येच रिसेंटली मला एक इंजुरी झालेली. मला प्रॅक्टिसमध्ये इथे टाके पडलेले, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये ना माझ्या टीममेटसोबत मी प्रॅक्टिस करत होतो, तर ही वॉज ट्राईंग टू कट मी ऑफ, बट तो थोडा थांबला आणि माझं डोकं त्याच्या डोक्याला धडकलं, मागून धडकलं. पण तो खाली बसून डोकं धरून खूप असं हे करत होता की अरे मला लागलं, मला दुखतंय, असं नाही का. मग मी हसत होतो की काय रे यार, फक्त प्रॅक्टिस तर चालू आहे ना, तू काय नाटकं करतोय बॉ. आणि त्याला खरंच लागलेलं. आणि पावसाचा सीझन होता आणि खूप पाऊस पडत होता, तर मला इथे असं ओलं फील झालं. मग मी असा हात लावला, मग बघितलं तर रक्त येतं आहे. मग मी खाली बघितलं, माझी पूर्ण जर्सी रक्ताने भरली होती. मग मी म्हटलं की अरे रक्त येतं आहे. मला काहीच फील नाही झालं की मला लागलं, एवढं रक्त वाहतं आहे, काहीच नाही सर. मग नंतरून तिथे पूर्ण हे होतं, ते साफ वगैरे केलं. मग मी गेलो डॉक्टरकडे. मग तिथे टाके वगैरे पडले, 3 ते 4 टाके पडलेले तिकडे. आणि त्यांनी ना एक डिसइन्फेक्टंट राहतं पेटाडीन म्हणून, मला त्याची रॅश आहे. पण मग मला माहीत नव्हतं की मला त्याची रॅश आहे. मग ते तिकडे अप्लाय केलेलं. मग टाके पडले आणि त्याच्या 2-3 दिवसानंतर तिथे पूर्ण रॅश आली. म्हणजे इथे हे पूर्ण एरिया आहे ना पूर्ण रॅशनी झाला होता. मला टाके होते आणि वरतून तिथे रॅश होतं, ते इन्फेक्शन जे राहतं ना ते. मग तिथे खूप असं इचिनेस राहतं ना, खूप यायचं सर. म्हणजे झोपेत कधूनमधून तिथे खाजवलं जायचं, पण मग त्या टाक्यांना धक्का नाही लागायचा, ती एक बरी गोष्ट आहे. जवळपास मी 7 ते 8 दिवसाची रेस्ट घेऊन मी 8व्या दिवशी मी लगेच प्रॅक्टिसला होतो सर, कारण की मला खेळायचं होतं. ग्रेट. सो दॅट इज, यू कॅन से दॅट इज रिअल पॅशन. जस्ट नॉट दॅट, बट माझी ऑर्थोची ट्रीटमेंट चालू होती, तर मग तेव्हा ब्रेसेस होते मला, तर इथलं ऑपरेशन झालं होतं. तर तिथे मला तिथलं ते एक स्लिट होती, ती कट केलेली, तर मला तिथे पण टाके पडले होते. पण मग माझी टुर्नामेंट होती, ऑप्शन लीग होती, आणि ती होती एक 2 ते 3 दिवसात. आज माझं ऑपरेशन झालं. मला माहीत नव्हतं ते ऑपरेशन कधी आहे. त्यांनी सांगितलं की आज आहे. ते डॉक्टर
मुंबई का कुठेतरी आउट ऑफ नाशिक राहायचे, तर मग त्यांना जमायचं नाही. मग ते आले होते स्पेशली म्हणजे माझे ट्रीटमेंट करायला वगैरे. मग त्यांनी ट्रीटमेंट केली, मला टाके पडले. मग मी उद्या टुर्नामेंट आहे आणि आज प्रॅक्टिस मॅचेससाठी गेलो सर, कारण की मला स्किप नव्हते करायचे, ते मला खेळायचेच होते टुर्नामेंट. मला घरून खूप अपोज होता की तू नको खेळू, एवढं झालं आहे तुला, तू नको खेळू. पण तरी मी गेलो आणि जेव्हा प्रॅक्टिस मॅच चालू होती तर मला तिथे बॉल लागला सर, आणि माझा टाका जो आहे ना, ते टाके होते ते फाटले. मी होतो पाथर्डी फाट्याला, तिथून मी आलो गंगापूर रोडला. ते जवळपास मी 15 ते 20 मिनिटात तिथे आलो आणि मला पोलिसांनी धरलं, कारण की मी हेल्मेट नव्हतं घातलेलं. आणि माझं पूर्ण तोंड असं रक्त 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 सगळं येत होतं. मी म्हटलं सर मेडिकल इमर्जन्सी, मला जाऊ द्या. सरांनी मग कॉपरेट वगैरे केलं. मग मी डॉक्टरकडे, ते बोलले की आता टाके तर काढू नाही शकत, कारण की आत्ताच लावले, किती 2-3 दिवस झाले होते ते केले होते, 7 का 8 दिवसाशिवाय ते काढू नाही शकत. आता जे आहे तसं राहू देते, होऊन जाईल नीट. मी तशा याच्यावरच पूर्ण 3 दिवसाची ती ऑप्शन लीग होतं ती मी खेळलेलो सर. आणि त्यामध्ये माझा ते जे टाकीचे ते धोरे ते धागे असताना सर, ते निघून लिटरली मी असं ते काढलेले आहे सर, माहिती आहे का. तरी मी खेळलेलो, खूप वेळा लागलेलं तिकडे, पण तरी नाही, मला खेळायचं होतं, माझं पॅशन होतं, मी खेळलो असतो सर. ओके, गॉट इट. त्या गेमला मी असं प्रेम करतो सर. ते बोलतात ना की प्यार किया तो डरना क्या. क्या बात आहे, बढिया. नाही म्हणजे तुझ्यासारखं पॅशनेट जर कोणत्या गेममध्ये असेल तर डेफिनेटली माणूस कुठेही जाऊ शकतो. बाय द वे, एक शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, पण एक शेवटचा प्रश्न की तू विद्यार्थ्यांना काय गाईड करशील की स्पोर्ट्समॅनमध्ये मुलांना इन फ्युचर करिअर आहे की नाही आहे, आणि असेल तर कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, काही गव्हर्नमेंट स्कीम वगैरे काही आहेत का, ते तू एकदा शॉर्टमध्ये सांगशील. तसं बोलायला गेलं तर स्पोर्ट्समध्ये करिअर तुम्ही एकदम छानपैकी करू शकतात. तुम्ही आधीपासून प्रॅक्टिस करा, नंतरून तुम्ही लेट जरी सुरू केलं, पण तुम्हाला जर का करायचं तुम्ही नक्कीच करा. पुढे जाऊन गव्हर्नमेंट जॉबसाठी किंवा मग कॉलेज ॲडमिशन्सचे जे पण राहतात ना, त्यांचे स्कॉलरशिप्स राहतात, किंवा मग जॉबसाठी रिझर्वेशन्स राहतात, ते तुम्हाला चांगल्यापैकी भेटू शकता. आता जसं की 10वीची एक्झाम जेव्हा पास करतो आपण, समजा तुम्ही नॅशनल प्लेयर आहात, तर तुम्ही जर का त्याची व्हॅलिडिटी राहते की नॅशनलचे जर का सर्टिफिकेट असेल तर त्याचे मार्क्स काउंट होतात 10वी आणि 12वीला. पण मग ते त्याच वर्षीचं पाहिजे असं राहतं ते. म्हणजे की आता 2024 साली जर का मी नॅशनल खेळलो तर मग तेव्हाचं सर्टिफिकेट लागू होईल त्याला, आणि त्याचे मला मार्क्स भेटतील. तर तब्बल 10 ते 15 मार्क्स असे भेटतात, म्हणजे 10वी किंवा 12वीला त्याचे भेटतात. आणि पुढे जाऊन कॉलेजला तुम्हाला स्कॉलरशिप्स पण भेटतात. वरतून समजा तुम्हाला जॉब करायचा आहे कोणत्या कंपनीजला वगैरे, तर त्यांच्यासाठी पण तुम्हाला एक स्पोर्ट्स कोटाचं रिझर्वेशन राहतं. बरोबर. ते 5% to 10% असं भरपूर हे राहतं. आता रिसेंटलीच कर्नाटकाने 2% त्यांचं जे स्पोर्ट्सचं जे कोटा आहे ना, ते त्यांनी वाढवलेलं आहे. क्या बात आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आणि सर्व सेक्टरसाठी, नॉट जस्ट कोणत्या इंजिनिअरिंग और डॉक्टरसाठी, सगळ्यांसाठी. ओके, गॉट इट. सो म्हणजे थोडक्यात स्पोर्ट्समधून सुद्धा जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल आहेत. कारण आता माझे रिसेंटली काही फ्रेंड्स आहेत जे की मिस्टर इंडिया वगैरे झालेले, तर त्यांनासुद्धा महाराष्ट्र पोलीसमध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो अशा खूप साऱ्या फील्डमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. सो स्पोर्ट्सला सुद्धा एक तुम्ही चांगलं करिअर करू शकता. स्पोर्ट्समध्ये तुम्हाला एज्युकेशनही घेता येईल, ज्यामध्ये तुमचं बॅचलर, डिप्लोमा असे एज्युकेशन घेता येतील. आणि आर्टकडे एक बघण्याचा दृष्टिकोन बदला, कारण येतं फ्युचर हे त्याच्याशी निगडित आहे. धन्यवाद तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल, आणि आमच्या सर्व या प्रेक्षकांना तुम्ही गाईड केलं त्याबद्दल. मला नक्की काही लागलं तर गाईडन्ससाठी आहे मी इथे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. येस, थँक्यू.